आजच्या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष आणि शिक्षण मंडळाचे सचिव आदरणीय चंद्रशेखर देशपांडे साहेब, कदाचित ते आपला हा कार्यक्रम सुरू असतानाच कदाचित जॉईन होतील असा त्यांचा फोन होता, कदाचित येतील इथे. ज्याने या कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं ते आपल्या शिक्षण मंडळाचे आदरणीय सहसचिव माननीय राजेंद्र डाक्टर साहेब. या कार्यक्रमाचं आयोजन करण्याची जबाबदारी ज्या टिळक हायस्कूल ज्युनियर कॉलेजकडे देण्यात आली, विशेषतः ज्युनियर कॉलेजचा विभाग, त्या ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय श्री पाहिरे सर, उपप्राचार्य श्री देसाई सर, इथं उपस्थित असलेले या पुस्तकाचे प्रकाशक श्री त्रिनेत्रनाथ जोशी, आमचे मित्र श्री अरुण काकडे सर, आणि ज्याने आता त्या पुस्तकाविषयी जे सुंदर समीक्षण केलं ते साहित्यिक आहेत, त्यामुळे त्यांच्या इतकं मला साहित्याविषयी बोलता येणार नाही. आणि खूप सुरेख त्यांनी त्याचं समीक्षण केलेलं आहे. त्यांनी जे जे 2 सूचना केलेल्या आहेत त्याचाही मी आदर करतो आणि शक्य झालं त्याप्रमाणे बदलही आम्ही नक्की करू. पण एक समीक्षण कसं करावं, संयत शब्दामध्ये ते कसं मांडावं, एखाद्या सलाईनमध्ये एखादं औषध कसं सोडावं, म्हणजे ते सगळ्यांनाच उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या एका शैलीमध्ये त्यांनी या पुस्तकाचं समीक्षण केलं. ते प्राध्यापक संदीप जोशी सर, सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापक सौभाग्यवती पाटील मॅडम, आपल्या शिक्षण मंडळाच्या सर्व शाखांचे शाखा प्रमुख, सर्व इतर सेवक वर्ग, शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनो. दुसरी टर्म ही खूप धकाधकीची, एक तर छोटीशी टर्म आहे. त्या छोट्याशा टर्ममध्ये आपल्याला अभ्यासक्रमही पूर्ण करायचा असतो, बरीचशी कामं पूर्ण करायची असतात. याच टर्ममध्ये पुन्हा काही कार्यक्रम येतात, खेळ येतात, सहली येतात. त्यात पुन्हा गेल्या आठवडाभर तुमच्या संस्थेमध्ये विविध गुणदर्शन कार्यक्रमाचा माहोल चालू आहे. अशा अनेकविध कार्यक्रमामध्ये त्या कार्यक्रमासाठी त्या संस्थेने वेळ काढला, तो माझ्यावरील प्रेमापोटी वेळ काढला असं मी समजतो. आणि त्याने अगोदर शब्द दिला होता त्याप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं. याबद्दल मी आपणा सर्वांचा मनापासून आभारी आहे. 2012ला सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्ती चाहून मला 1 वर्ष अगोदरच लागलेली होती, 2011 पासूनच. मी 31 मेला रिटायर होणार होतो आणि माझ्या डोक्यात असा विचार आला की मी 1 जूनला कुठे असणार, घरात असणार का, आणखी कुठल्या शाळेत असणार का, आणखी कुठल्या कॉलेजमध्ये असणार. याचं उत्तर मला निश्चित माहिती होतं की मी घरातच असणार आहे. मला शाळेमध्ये रिटायर झाल्यानंतर कुणी घेणार नाही, कॉलेजची पायरी चढू देणार नाही हे मला खात्री होती. का रिटायर झाल्यानंतर शाळेचे दरवाजे आपल्याला बऱ्यापैकी बंद होतात म्हणजे कोणी येऊ नका असं म्हणत नाही, पण एक औपचारिक अर्थानं ते बंद होतात. आपला तसा एक संबंध येत नाही, मास्टरवर आपण नसतो, एक हितचिंतक म्हणून आपण जाऊ शकतो, परंतु शाळेचे कॉलेजचे दरवाजे बंद होणार हे मला माहिती होतं. आणि म्हणून 1 जूनला मी कुठे असणार असा एक डोक्यामध्ये विचार जाणवला. आणि थोडंसं पुन्हा पाठीमागं जाऊन, जसं संदीप जोशी म्हणाले फ्लॅशबॅक पद्धतीनं, मी पुन्हा असा विचार करायला लागलो की मी आता रिटायर होताना मला भरपूर पैसे मिळाले, आकडे सांगत नाही, आणि मला पेन्शन ही मला मंजूर झाली. आणि मग पुन्हा असा डोक्यात विचार आला की हे मला कोणी दिलं, तर शिक्षण खात्याने दिलं. आज कराडमध्ये माझं घर आहे, ते कोणामुळं आहे, तर ह्या नोकरीमुळं आहे. माझा मुलगा डॉक्टर झाला, घरासमोर 4 चाकी गाडी आली, हे कोणी दिलं, तर पुन्हा हे शिक्षण खात्यानंच दिलं. शिक्षण खात्यानं म्हणजे कोणी, शिकणाऱ्या पोराने दिलं, ज्या संस्थेत काम केलं त्या संस्थेने दिलं. असा थोडासा असा फ्लॅशबॅकने विचार करत गेलो. आणि मग थोडंसं असं लक्षात आलं की मग यांचं मी काय देणं लागतो की नाही. रिटायर होतो, एवढं जर सगळं मला जर मिळालं असेल तर मी यांचं काय देणं लागतो की नाही. मग देणं आपल्याला परत करायचं असेल, आपल्याला हे उपकार जर फेडायचे असतील तर आपल्याला काय करावं लागेल. आता 2-3 अर्थानं माणसाला परतफेड करता येते. 4 पैसे असतील तर पैसे देता येतात,
ज्ञान असेल तर ज्ञान देता येतं, दोन्हीपैकी काहीच नसेल तर सेवा देता येते. पैसे देणं हा भाग बऱ्यापैकी सर्वजण लोक करतात, मीही तो केला. पण पैसे देण्यानं फक्त भौतिक स्वरूपामध्ये बदल होतो असं माझ्या लक्षात आलं. आणि मग असं विचार मी केला की भौतिक स्वरूपामध्ये पुस्तक रूपानं मी काय देईन का. या शिक्षण खात्यामध्ये जे घटक आहेत, 4 घटक विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर परिणाम करतात. ते म्हणजे कुटुंब, दुसरी शाळा, तिसरे समाज आणि चौथं शासन. हे 4 घटक विद्यार्थ्यावर परिणाम करतात आणि त्या विद्यार्थी त्यातून मग घडत असतो. हा विद्यार्थी बरा वाईट घडण्याचं काम हे 4 घटकच करत असतात. मी प्रामाणिकपणे सांगतो, संजू जोशी म्हणले बराचसा प्रामाणिकपणा सरांनी दाखवलेला आहे, त्याचं मी प्रत्युत्तर देतो की मी खरोखरच विद्यार्थ्यांच्या बाजूचा आहे. काहीही झालं तरी मी विद्यार्थ्यांच्याच बाजूचा. मुलगा कितीही मूर्ख निघाला तरी मी विद्यार्थ्यांच्याच बाजूचा. त्याचं एकमेव कारण मी सांगतो की विद्यार्थी जो घडतो तो ह्या 4 घटकांचा संकलित परिणाम असतो. हे तुम्ही मान्य कराल. तो संकलित परिणाम असतो. तो काय एकदम एवढा नसतो. तो कुणीतरी, मग घरात कुणीतरी चुकला असेल, शाळेत कुणीतरी चुकला असेल, कदाचित शासनाची पॉलिसी चुकली असेल असंही म्हणूया आपण. आणि समाजात चालणाऱ्या ज्या घटना असतात त्या घटना त्या विद्यार्थी पाहत असतो, त्याचा परिणाम त्या विद्यार्थ्यावर होत असतो. मग विद्यार्थ्याला आपण दोषी धरणार कसं, अशी माझी नेहमीची धारणा आहे. आणि मग त्या विद्यार्थ्याबद्दल मला काही लिहिता येईल का, त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शक म्हणून मला काही लिहिता येईल का, असा डोक्यात माझा विचार सुरू झाला. आणि मग त्यातूनच पुस्तक आकाराला आलं, संवाद विद्यार्थी मित्रांशी. आणि मग प्रत्येक घटक असा विचार करत करत गेलो आणि मी म्हटलं की प्रत्येक घटकासाठी आपण पुस्तक लिहूया. मी साहित्यिक नाही आहे, मी अगोदरच मान्य केलेलं आहे. आणि नाहीच, साहित्यिक असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याकडे सरांना ते माहिती आहे, संजय जोशी सरांना ते माहिती आहे. मी साहित्यिक नाही, पण मी शिक्षणप्रेमी आहे हे मला नक्की माहिती आहे. आणि शिक्षणप्रेमी असेल तर मग मी ज्या खात्यानं मला मोठं केलं त्याच्यासाठी मी काय करू शकतो असा विचार करून मग मी लेखनाला सुरुवात केली. त्यावेळेला मला न कळत पु ल देशपांडेंची आठवण झाली. पु ल देशपांडेंनी असं म्हटलेलं आहे की खूप वाचल्यानंतरच मग काय लिहावं असं एक ओळ आहे त्यांची. मी स्वतः अंतर्मुख विचार करू लागलो की मी तर काय फार वाचलेलं नाही आणि मग लिहायचं कसं काय. पुन्हा दुसरा मी स्वतःला प्रश्न विचारला, 60 ओलांडलेली आहे, अजून पाय चालतायत, हात लिहू शकतात, डोळे पाहू शकतात, वाचू शकतात, मेंदू विचार करू शकतो. आणि एवढं जर असेल तर आताच लिहिलं पाहिजे. 70व्या वर्षी पुन्हा जर डोळे आजू झाले, हात थरथर कापायला लागला तर तुम्ही लिहिणार काय. असं एक थोडंसं वैचारिक द्वंद्व माझ्या मनामध्ये निर्माण झालं. आणि मग थोडासा निर्णय असा घेतला की वाचत असताना आपण लिहूया. वाचायचं म्हणजे शिक्षणावरचीच पुस्तकं वाचायची तर आपल्याला शिक्षणावरचं काही लिहिता येईल. आणि या एका गोष्टीमुळे माझं साहित्याचं वाचन खूपच कमी झालं. हे मी आमच्या मित्रांच्या जवळ मी अनेक वेळा कबूल करतो मी. पण शिक्षणाविषयी मात्र वाचायचं हे ठरवलं, कारण आपलं शिक्षणाविषयी लिहायचं. आणि त्या ध्यासातूनच मी 10 पुस्तकं लिहिण्याचा संकल्प केला होता. आणि आज ज्या 10व्या पुस्तकाचं प्रकाशन झालं त्या पुस्तकानं तो संकल्प पूर्ण झाला आणि त्याचं श्रेय हे शिक्षण मंडळाला जातं. तिथं तो संकल्प, माझा पहिला संकल्प पूर्ण झाला. आणि हा संकल्प पूर्ण झाला त्याला झाले 8-9 महिने. 8-9 महिन्यापूर्वी साधारणतः 7-8 महिने झाले असतील. माझी हे शेवटच्या पुस्तकाची मी स्क्रिप्ट जेव्हा जोशी सरांच्याकडं म्हणजे प्रकाशकांच्याकडं दिली आणि मी मोकळा झालो. आणि मला असं वाटलं की 10 पुस्तकं आपली झाली म्हणजे आपला पहिला संकल्प पूर्ण झाला. आता पुढं काय असं मला वाटायला लागलं. आणि त्याच वेळेला प्राचार्य इंगळे यांचं एपीजे अब्दुल कलाम यांचं पुस्तक माझ्या वाचण्यात आलं. त्याच्या अगोदर अग्निपंख मी वाचलंच होतं. आणि नकळत मी तिकडं ओढला गेलो आणि मग मी झपाट्यानं पुस्तकं वाचायला लागलो. केवळ एपीजे अब्दुल कलाम यांची साधारणतः 20-22 पुस्तकं एपीजे अब्दुल कलाम यांची मी वाचले, इंग्रजी, मराठी. आणि पुन्हा असं वाटायला लागलं की अरे हा माणूस याचा परिचय विद्यार्थ्यांना करून द्यायला हवा. नुसतं विद्यार्थ्यांनाच नव्हे तर यांचा परिचय शिक्षकांनाही करून द्यायला हवा. त्याच्यामध्ये मला एवढं मोठं शिक्षणशास्त्र आढळलं की हे शिक्षणशास्त्र मला उलगडलं पाहिजे. मग आता हे कसं उलगडायचं. 10 पुस्तकं तर लिहून झाली होती आणि म्हणून लिखाणाचं माध्यम स्वीकारायचं नाही. त्याच्यामध्ये थोडीशी मला निराशा आली होती. ती अशा अर्थानं आली होती की आपण लिहितो खरं, लेखक लिहितो, लेखन ही प्रक्रिया ही लिहिल्याशिवाय कळणार नाही. मी काही सांगत नाही, प्रत्यक्ष लिहायला बसाल त्याच वेळेला कळतं ते की ती काय प्रक्रिया असते.
साधारणतः वर्ष दीड वर्ष खपल्यानंतरच, बैठक मारल्यानंतरच, मेंदूचा भोगा केल्यानंतरच कागदावर ते शब्द उमटतात, त्याच्याशिवाय ते उमटत नाही. आणि पुन्हा एवढं लिहून झाल्यानंतर, म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक सगळा त्रास होतोच, एवढं लिहून झाल्यानंतर सुद्धा पुन्हा आणखी वाचकांच्या काय प्रतिक्रिया येतील हा भाग आणखी वेगळाच असतो. आणि मग पुन्हा असं जाणवलं की आपण लिहितो खरं, खेदानं म्हणावं वाटतं की मुळात लोक वाचतच नाहीत, वाचन संस्कृतीच कमी झालेली आहे व लोक वाचतच नाहीत. आणि मग याच्यासाठी केला होता का अट्टाहास, कुणी वाचणारच नाही म्हणून पुस्तकं लिहायची का, असं थोडंसं कुठेतरी मला वाटायला लागलं. आणि मग असं मी म्हटलं की आता आपण लिहिण्याचं बंद करूया आणि आपण डायरेक्ट अप्रोच होऊया, भाषणच देऊया, म्हणजे त्या विद्यार्थ्यांपर्यंतच जाऊन आपण भिडूया आपण. आणि मग एक मी संकल्प केला आणि ठरवलं की या व्यक्तीवर आपण 100 व्याख्यानं देऊया. आणि मग त्या दृष्टीनं माझा विचार सुरू झाला. 100 व्याख्यानं द्यायची का द्यायची, तर त्याचे माझे काही अशा मनात संकल्पना मी निश्चित केल्या होत्या की विद्यार्थ्यांना शिकावं कसं हे मला या APJ अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून सांगायचं आहे. खरं तुम्हाला सांगतो, कदाचित आता माझ्यापेक्षा तुमचा आता अनुभव जाणवा आहे, त्याचं कारण मला रिटायर होण्याचं 11 वर्ष झालेले, त्यामुळे अलीकडचा परिचय शिक्षणशास्त्राची फार जवळचा असं नाही. तर शिकावं कसं हे बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती नाही, असं माझे एक निरीक्षण आहे माझं, की कसं शिकावं आणि कसं शिकावं हे जर बघायचं असेल तर ते APJ अब्दुल कलाम यांच्याकडे बघावं, सगळ्या मोठ्या लोकांच्याकडे बघावं. म्हणजे मी प्रस्तावनेमध्येच सांगत होतो की सगळ्या व्यक्तींच्या जयंत्या पुण्यतिथ्या आपण साजऱ्या करतो. मुले आपल्या भाषणामध्ये थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांचे समान व्हावे हाच सापडे बोध करा, अशी छोटी छोटी मुलं म्हणतात खरं, पण ती भाषणासाठी फक्त म्हणतात, पण ती शिकली कशी हे मात्र कुठंतरी ते राहूनच जातं. आणि मग APJ अब्दुल कलाम प्रत्येक वेळेला शिकत होते, ते ऐकत होते. म्हणजे मोठी माणसं वेगळेपणानं ऐकतात, मोठी माणसं शिक्षणाच्या पलीकडे जाऊन शिकतात, मोठी माणसं शिकता शिकता जीवनाचं ध्येय ठरवतात, आणि मोठी माणसं जीवन जगता जगता आपल्या बरोबर दुसऱ्यासाठी जगतात. ही जी एक शृंखला आहे, ही जी साखळी आहे, ती साखळी मोठ्या माणसांच्या शिकण्यामध्ये येते. आणि ते शिकणं जे असतं ते बऱ्यापैकी आपल्याकडून विद्यार्थ्यांना सांगण्याचं राहून जातं, असं माझं निरीक्षण आहे, स्वतःचं निरीक्षण आहे. हे कसं शिकायचं आणि कशासाठी शिकायचं, तर हे पोरांना सांगावं असं मला वाटू लागलं. आणि हे सांगताना या APJ अब्दुल कलाम यांच्या एकूण जीवनामध्ये अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की याच्यामध्ये काही मूल्य दडलेली आहेत. कदाचित ती मूल्य आपल्या पारंपरिक भाषेमध्ये नसतील हे कदाचित, पण ती मूल्य आहेत हे माझ्या लक्षात आलं की सर्व धर्म समभावाचं मूल्य मला त्यांच्यामध्ये दिसलं. की त्यांच्या घरामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल की APJ अब्दुल कलामांच्या घरामध्ये शिकलेलं कोण होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या घरामध्ये कोणीही शिकलेलं नव्हतं. नुसतं शिकलेलं नव्हतं नव्हे, 3 पिढ्यामध्ये कोणी शिकलेलं नव्हतं. त्यांचे थोरले 3ही भाऊ कोणी शिकलेले नव्हते. एका निरक्षर घरामध्ये जन्माला आलेले APJ अब्दुल कलाम, शिक्षणाची कोणतीच पार्श्वभूमी नाही हो. आणि असं असताना आईच म्हणते की माझ्या 3ही पिढ्यामध्ये कोणी शिकलेलं नाही, थोरली मुलंही शिकलेली नाहीत, ह्या छोट्या मुलांना शिकावं म्हणून ते अट्टाहास करते, पण शिकवायचं कोणी आणि शिकवायचं कोणी हे जेव्हा तिच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना आईनंच असं ठरवलं की माझ्या मुलाला शिकवायचं काम मीच हाती घेते. आता हेही शिकलेलं नाही हे विशेषण केलं. मग तिनं काय केलं की रामेश्वरम ठिकाणी जन्माला आलेले हे APJ अब्दुल कलाम. रामेश्वरम हे हिंदू पवित्र धर्मक्षेत्र आहे. मग तिथं ती कथा प्रवचनं ऐकत होती. नमाज पडायला गेल्यानंतर ती प्रेषित मोहम्मदांच्या कथा ऐकत होती. मग तिनं ठरवलं की ह्या कथा मी का सांगू नये, आणि म्हणून मग आशियाम्मा APJ अब्दुल कलामची आई, तिनं कथा सांगायला सुरुवात केली. ती प्रेषित मोहम्मदाची कथा सांगायची, पिरांची सांगायची, संतांची सांगायची, रामायणाची सांगायची, महाभारताची सांगायची. मी हे बोलतो त्यावेळेला तुमच्या असं लक्षात आलं असेल की एक मुस्लिम स्त्री सुद्धा हिंदूंच्या कथा सांगत होती, म्हणजे त्या ठिकाणी सर्व धर्म समभाव होता. म्हणजे आईनं सर्व धर्म समभावाचं बाळकडू आपल्या मुलाला पाजलं. वडील निरक्षर नावाडी, पण तरी सुद्धा त्यांना निवडून दिलं होतं रामेश्वरम ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून. आणि त्यांचे मित्र होते पाक्षी लक्ष्मण शास्त्री जोशी, जे तिथलं रामेश्वरम मंदिरांचे प्रमुख पुजारी होते. म्हणजे हे कसं काय समीकरण होतं. इथंही कोणा सर्व धर्म समभाव हे मला मूल्य दिसलं की माणसं काय बाळगत नव्हती. अरे मग हे सांगायला पाहिजे आपल्याला की ह्या लोकांनी काय काय केलं नाही, हे मला तिथं जाणवलं. श्रमप्रतिष्ठेचं मूल्य आपण तुम्ही सगळ्यांना पाहत असाल, माहिती आहे आपल्याला, पण श्रमप्रतिष्ठेचं मूल्य
हे एपीजे कलाम यांच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर आपल्याला धक्का बसतो. मी बऱ्यापैकी माझं व्याख्यान ते ऐकलेलं आहे. ज्याने ऐकलेलं नसेल त्यांच्यासाठी मी थोडक्यामध्ये सांगतो. ज्या वेळेला पश्चिम बंगालच्या उपसागरामध्ये मोठं वादळ झालं तेव्हा जलालुद्दीन म्हणजे एपीजे अब्दुल कलाम यांचे नावेचे तुकडे तुकडे झाले. त्यांची छोटीशी नारळाची बाग होती. ती नारळाची बाग भुईसपाट झाली आणि उद्या काय खायचं हा प्रश्न हा एपीजे अब्दुल कलाम यांच्या घरी निर्माण झाला होता. मी माझी राष्ट्रपतींच्या बद्दल बोलतोय. उद्या खायचं काय हा प्रश्न जेव्हा निर्माण झाला तेव्हा सगळे घरामध्ये बसले आणि आता काय करूया. तर थोरला भाऊ मरकार म्हणतो बाबा मी दुकान टाकतो गहू तांदळाचं वगैरे काय ते 4 पैसे मिळवतो. तो दुसरा मग मुस्तफा म्हणतो समुद्रामध्ये जातो मासे पकडतो ते विकतो आणि 4 पैसे देतो. कासिम म्हणतो वाळवंटात भटकतो आणि मी काही शिंपले गोळा करतो आणि घरी मदत करतो. 6-7 वर्षाचा अब्दुल जेव्हा हे ऐकतो तेव्हा त्याला असं वाटतं. आता इथं मात्र प्रश्न विचारतो आपली मुलं आपल्या घरातली मुलं आपली नातवंड 6-7 वर्षाच्या अब्दुलला असं वाटतं की मी तरी बसून का खाऊ. हा श्रमाचा संस्कार 6व्या-7व्या वर्षी अब्दुलला झाला आणि तो तिथनं उठतो तो थेट बाजारात जातो आणि आपल्या दुकानदारांना विचारतो की मला काही काम द्याल का. दुकानदार म्हणतात काम तर आमच्याकडे काही नाही बाबा. चिंचोक्याचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला. चिंचोके आणून दिले तुला 4 पैसे मिळतील आणि तो दिवसभर माणूस चिंचोके गोळा करतो आणि दुकानदाराला देतो. त्याला दिवसाला 1 आणा मिळतो आणि 1 आणा आणून तो आपल्या आईला द्यायचा ना. आईला सांगायचा मी 1 आणा आणलेला आहे बघ तुला मदत म्हणून. हा श्रमाचा संस्कार 6व्या-7व्या वर्षी त्या अब्दुल कलाम यांच्यावर झाला. पुन्हा दुसरी संधी त्याला चालून आली. तुम्ही ते वाचलेलं आहे की शमसुद्दीन हा चुलत भाऊ. त्याचा वर्तमानपत्राचा व्यवसाय होता परंतु रामेश्वरमवर ट्रेनचा थांबा बंद झाल्यामुळे वर्तमानपत्र वाटायची की मोठा समस्या निर्माण झाली आणि म्हणून त्यांनी अब्दुलची मदत घेतली आणि सांगितलं की गाडीतनं धाड करत निघत असताना मी सगळे वर्तमानपत्राचे गट्टे फेकतो तू फक्त गोळा कर आणि ते मी येईपर्यंत वाट. आपण कल्पना करूया. मी पुन्हा आणखी रिपीट करतोय माझी राष्ट्रपतींच्या बद्दल बोलतोय मी. हा माणूस सगळे ते वर्तमानपत्र घेत होता फोडत होता त्याचे गठ्ठे करत होता. काही गठ्ठे काकेत काही गठ्ठे पाठीवर एखादा गठ्ठा डोक्यावर मिळाली सायकल तर एखादा गठ्ठा कॅरेजवर घेऊन तो माणूस दारात जाऊन वर्तमानपत्र वाटत होता. आणि वर्तमानपत्र वाटता त्या वर्तमानपत्राचे चित्र पाहत होता आणि त्याच्या मनामध्ये असे विचार दुसरं माहिती चालू होतं ना आणि त्याच्या मनामध्ये असे विचार येऊ लागले की हे विमान उंच का जातं शत्रू का सैनिक का लढतात हे त्या बालमनामध्ये ते विचार येतात. म्हणजे श्रम आणि पुन्हा विचार हे दोन्ही एका ठिकाणी येतात. हे सुद्धा मला मूल्य वाटलं कलामांच्या आयुष्यामधलं. आणि पुन्हा जेव्हा वडील त्यांना सांगू लागले. वडील जेव्हा सरपंच होते संस्कार कसे होतात. वडील सरपंच झाले आणि वडील नमाज पडायला गेले होते त्यावेळेला एक व्यक्ती त्यांच्या घरी आली आणि त्यांना एक भेट वस्तू म्हणून आणली होती. त्यावेळेला आपला हा अब्दुल म्हणजे एपीजे अब्दुल कलाम घरात होते आणि त्यांनी सांगितलं बाबा वडील कुठे गेले. ते म्हटले बाबा नमाज पडायला गेले कधी येतील काही माहिती नाही. मग मी भेट वस्तू आणलेली एवढी ठेव आणि ते ठेवलेले निघून गेला आणि तेव्हा वडील परत आले आणि ते एपीजेंनी वडिलांना सांगितलं की तुम्हाला कोणीतरी काहीतरी भेट वस्तू आणून दिलेली आहे. मग त्यांनी ते त्याच्यावरचा तो रुमाल काढला आणि ते पाहिलं ताटामध्ये तर काही वस्त्र होते काही मिठाई होती आणि त्याच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला की मी या गावचा सरपंच आहे आणि माझ्याकडे माणसाचं काहीतरी काम असणार आणि कदाचित ही लाच म्हणून हे पैसे ही भेट वस्तू मला दिली असेल. पाठीमागं वळला आणि अब्दुलच्या थोबाडी दिले आणि सांगितलं तुझा वडील सरपंच आहे तर त्याच्याकडून काहीतरी काम करून घ्यायचं असेल म्हणून ही एक प्रकारची लाच असते. अशा प्रकारची लाच घेणं हा भ्रष्टाचार आहे. ध्यानात ठेव आयुष्यभर असले कधी पैसे स्वीकारायचे नसतात. हा संस्कार एपीजे अब्दुल कलामच्यावर 7व्या वर्षी झाला. हेही मला वाटलं की अरे हे सुद्धा मूल्यच आहे त्यांच्या जीवनातलं पण एक अतिशय चांगलं मूल्य की जे मी शाळामध्ये विद्यार्थ्यांच्याकडनं म्हणून घेतलं आणि ते आपणालाही माहितीये कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. खूप चांगलं मूल्य आहे खूप चांगलं मूल्य. ह्या माणसाने एवढं काही टाळलेलं आहे त्याचा मी आता वेळ नाही आपल्याला खूप अगदी हृदयाला भेटणार अशी गोष्ट आहे. एक तर आपल्याला माहिती आहे त्या माणसानं आजन्म ब्रह्मचारी राहिला लग्न नाही केलं. तर लग्न का केलं नाही त्याच्या 2 पातळ्यावरचे विचार त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये सांगितलेले आहे. तेही मी काही सांगत बसत नाही. पण त्यांनी लग्न नाही केलं. त्यांनी शेवटी असं सांगितलं की लग्न माझं तंत्रज्ञानाशी लागलेलं आहे आणि गोरगरिबांचा संसार हाच माझा संसार असेल असा जो माणूस म्हणतो आणि लग्न टाळतो हे केवढं मोठं टाळणं आहे. का तर त्यांना समाजाची सेवा करायची होती आणि त्याच्या अगोदर अनेक ज्या गोष्टी आल्या. शिकत असताना त्यांनी काय काय टाळलेलं आहे ते इंजिनिअरिंग कॉलेजमधला त्यांचा इतिहास जर तुम्ही वाचला त्यांना एकतर 1,000 रुपये प्रवेश फी भरायला नव्हते त्यावेळेला
बहिणीनं सगळे अलंकार दिले होते. तेवढ्या 1000 रुपये मध्ये तो माणूस मद्रासला जातो आणि तिथं गेल्यानंतर त्याने वचन दिलं होतं घरी की तुम्हाला पैसे नाही मागणार, मी वाटेल ते करीन, तुमची परिस्थिती मला माहिती आहे, मी काम करेन, शिकवण्या घेईन, काय त्याच्यात तुम्हाला पैसे मागणार नाही. पण सुदैवानं त्यांना त्या स्कॉलरशिप मंजूर झाली, त्यांचं मेरिट चांगलं होतं. आणि त्यांनी जेव्हा ठरवलं की आता मला ह्या स्कॉलरशिपमध्ये भागवायचं आहे, तेव्हा त्या माणसाने जे 3 निर्णय घेतले. पहिला निर्णय असा घेतला होता की शहरात शिकत असलो तरी कुठेही भटकणार नाही, कुठल्याही बागेत जाणार नाही, सिनेमा पाहणार नाही, पहिला निर्णय घेतला होता. दुसरा निर्णय घेतला होता की फक्त 2 ड्रेसवर मी माझं संपूर्ण कॉलेजचं शिक्षण करेन. आणि तिसरा निर्णय घेतला होता मांसाहार कधीही करणार नाही, फक्त शाकाहार करेन. हे का तर मला शिक्षण घ्यायचं आहे. याला मी पुन्हा असं म्हणतो, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. आणि त्या विद्यार्थ्यांच्या ठिकाणी ही भावना काय येत नाही. अरे मला सुद्धा काहीतरी सोडल्याशिवाय, म्हणून गमतीने कधी कधी पोरांना म्हणायचो 2 गोष्टी जरा सोडून बघा, गरजेपेक्षा जास्त मोबाईल वापरू नका, खो दिसी, गरजेपेक्षा टीव्ही जरा बघू नका, पालकांनी बघू नये खरं म्हणजे, आवश्यकता असेल तर जरूर बघा, आवश्यकता तर मोबाईल जरूर वापरा, पण ह्या 2 गोष्टी टाळल्या तर तुमचं केंद्रीकरण नक्कीच अभ्यासावर होईल. आपण कलामांच्याकडनं हे आपल्याला शिकता येईल का, हेही मला पण मूल्य वाटतं. आणि जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना प्रोफेसर श्रीनिवासन यांनी त्यांना जो प्रोजेक्ट दिला होता, लो लेवल अटॅक एअरक्राफ्ट, कमी उंचीवरून हल्ला करणाऱ्या विमानाचं डिझाईन तयार करण्याचा प्रोजेक्ट दिला होता. आणि तो प्रोजेक्ट पूर्ण होत नाही असं दिसून आल्यानंतर 6 जणांच्या मध्ये तो प्रोजेक्ट असतो, तेव्हा 30 दिवस बाकी राहिलेले असतात. तेव्हा प्रोफेसर श्रीनिवासांनी APJ अब्दुल कलामला बोलून घेतलं, म्हणजे हा प्रोजेक्ट तुझ्याकडनं जर पूर्ण होणार नसेल तर तुझी मी स्कॉलरशिप बंद करेन. हे जेव्हा ऐकलं तेव्हा तो म्हणाला की सर अजून 30 दिवसाचा अवकाश आहे, मी नक्की पूर्ण करेन. तर त्यांनी सांगितलं, अरे 30 दिवस सोडूनच दे, हा प्रोजेक्ट पूर्ण करायला तुला फक्त मी 3 दिवस देतो. आणि 3 दिवस APJ अब्दुल कलामांनी 3 दिवस APJ अब्दुल कलामने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता आणि एक क्षणभरही झोपले नव्हते. याला मी पुन्हा कुछ पाने के लिए कुछ खोना है असं म्हणतो. आणि जेव्हा त्याने डिझाईन पूर्ण केलं आणि ते प्रोफेसर श्रीनिवासन ते डिझाईन पाहिलं तर ते एवढे खुश झाले. आणि त्यांनी अब्दुल कलामांना कडकडून मिठी मारली आणि म्हणाले की मला खात्री होती की तुझ्याशिवाय इतकं उत्तम डिझाईन कोणीही तयार करू शकणार नाही. आणि त्यावेळेला त्यांनी 2 मूल्य सांगितली. एक पहिलं मूल्य सांगितलं की हे काम करताना तुला ताण आला असेल, कारण 30 दिवसाचं डिझाईन तुला 3 दिवसामध्ये मी तुला पूर्ण करायला सांगितलं होतं, तुला नक्की ताण आला असेल. आणि एक मूल्य सांगितलं, ताण आहे तरच यश आहे. हे मला मूल्य वाटलं. आणि पुन्हा आणखी सांगितलं, अरे कलाम, अशक्य अशी कोणतीही मर्यादा नसते, हेही मला पुन्हा मूल्य वाटलं. अरे हे मूल्य आपण मुलांना सांगायला पाहिजे असं मला वाटायला लागलं. आणि पुन्हा आणखीन एक पुढे मूल्य येतं त्यांच्या जीवनामध्ये की त्यांना अपयश येतं. त्यांना वैमानिक खायचं होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपण वाचलेलं असेल. आणि डेहराडूनची जेव्हा इंटरव्ह्यू झाले तर त्या इंटरव्ह्यूमध्ये आपली निवड व्हावी, कारण ते फायटर पायलटची निवड इंटरव्ह्यू होती आणि इंटरव्ह्यू चांगली झाली होती. आणि मला आता वैमानिकाची ऑर्डर मिळणार आणि इयत्ता 5वी मध्ये ठरलेलं त्यांचं स्वप्न ते साकार होणार असं त्यांना वाटलं. परंतु ज्यावेळेला यादी जाहीर झाली तर 25 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. APJ अब्दुल कलामचा नंबर 9वा होता. आणि डायरेक्टरने जाहीर केलं की पहिल्या 8 विद्यार्थ्यांना वैमानिकाची ऑर्डर देण्यात येत आहे. एका नंबराने कलामांचा नंबर गेलेला होता आणि त्यांना अपयश आलेलं होतं. पण अपयश सुद्धा पचवलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी साधू संतांचा आशीर्वाद घेतला. आणि साधू संतांनी त्यांना सांगितलं, शिवानंद स्वामी त्यांनी सांगितलं की तुझ्याकडून काहीतरी खूप मोठं काम होणार आहे, म्हणून त्यामुळे छोटीशी संधी परमेश्वरानं काढून घेतली असेल, जा तुझ्याकडून खूप मोठं काम होणार आहे. हेही पुन्हा मला असं वाटतं की हेही मूल्य APJ अब्दुल कलामांच्या माध्यमातून आपणाला सांगायला पाहिजे. आणि मग पुन्हा शेवटचं असं एक मूल्य आढळलं की कलाम जे जगले ते खरोखर स्वतःसाठी जगलेच नाही. ते जगले ते इतरांसाठी जगले. नोकरी करत असताना जगले ते सहकाऱ्यांच्यासाठी जगले. आणि तर एक तर आपल्याला माहिती आहे की मी आता सांगितलं की त्यांचं लग्न झालेलं होतं, त्यामुळं वारसा पोरासाठी काही कमवून ठेवावं, कुठं बंगला बांधावा, काही इस्टेट ठेवावं, बँकेत डिपॉझिट ठेवावं, असला काही विचारण्याची काही शक्यताच नव्हती ना. पण त्यांनी जे केलं ते फक्त दुसऱ्यांसाठी केलं. आपल्याला माहिती आहे की त्यांना रिटायर झाल्यानंतर प्रचंड रक्कम त्यांना मिळाली असेल. आपल्याला एवढी रक्कम मिळते, त्यांना केवढी रक्कम मिळाली असेल.
परंतु विकसित फाउंडेशनला जी फाउंडेशन दीनदुबळ्यांसाठी काम करते त्यांच्यासाठी ती सगळी रक्कम देऊन टाकली आणि मिळालेली संपूर्ण पेन्शन रामेश्वरम ग्रामपंचायतीला देऊन टाकली. मिळणाऱ्या पुस्तकाच्या मानधनावर हा माणूस जगत होता आणि फक्त 2 सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवनामध्ये प्रवेश केलेला हा राष्ट्रपती जेव्हा 5 वर्षाची मुदत संपते तर 2 सुटकेस घेऊनच बाहेर पडतो. म्हणजे मला माझ्यासाठी जगायचंच नाही, मला समाजासाठी जगायचं आहे. हे मूल्य जे APJ अब्दुल कलामांनी जोपासलं तेही या माध्यमातून सांगावं असं मला वाटलं आणि म्हणून मग मी या व्याख्यानाच्या कामाला लागलो. मला पुन्हा असं वाटायला लागलं की आपल्या व्याख्यानाचं उद्दिष्ट आणखी काय असेल. तर पुन्हा मला असं वाटलं की एखादा माझ्या व्याख्यानाच्या माध्यमातून एखादा तरी APJ अब्दुल कलाम घडावा. एक पुन्हा असं वाटलं शिक्षकांनी सुद्धा एखादा तरी अब्दुल कलाम घडवावा. त्यांना जर वाटलं तर कारण त्यांना जे शिक्षक मिळाले येतील माझ्या व्याख्यानामध्ये ते पुढे येईल. आणि तिसरं मला असं वाटलं की पुन्हा की ही व्याख्यानं आपण शक्यतो दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना देऊया. तिथं कोणी जातच नाही आणि म्हणून मी पहिलं व्याख्यान घेतलं की ते अगदी एका दुर्गम भागातल्या शाळेमध्ये जिथं फक्त विद्यार्थी संख्या फक्त 43 होती. सगळी मिळून शाळेची संख्या 43 एका वर्गामध्ये ते व्याख्यान तिथनं मी सुरुवात केली. याचं कारण असं की मी जेव्हा थोडंफार माझ्या या पुस्तकाच्या नायका संबंधी संदीप जोशी सरांनी सांगितलं की त्या नायकानं काय काय भोगलेलं आहे तर त्याचा धागा घेऊन मी सांगतो की मी संपूर्ण शिक्षण म्हणजे सुदैवानं म्हणा किंवा दुर्दैवानं म्हणा मला मॅट्रिकच्या पुढं मला शिकता आलं नाही म्हणजे मला कॉलेजमध्ये जाता आलं नाही. मी कॉलेजमध्ये गेलो नाही. तर म्हणजे मला सगळं शिक्षण मला बाहेरून करावं लागलं. त्यामुळं कॉलेजची पायरी मला माहिती नाही, कॉलेजची मौज मजा मला माहिती नाही. असंच जरा अर्धकच्चं असं शिकत मी असा पुढं गेलो हे. आणि मग असं मला वाटायला मॅट्रिक पर्यंत म्हणजे इयत्ता 1ली ते मॅट्रिक संपूर्ण माझ्या शिक्षण क्रमामध्ये एकाही मोठ्या व्यक्तीचं व्याख्यान मला ऐकायला मिळालं नाही. एकाही. आणि मग जर खेड्यातली मुलं जर चांगल्या मोठ्या लोकांच्या व्याख्यानासाठी वंचित राहत असतील तर त्यांना कसं काय त्यांच्याकडे कुठले आदर्श निर्माण होणार, काय त्याने ऐकावं. मी जेव्हा आमचा पुतण्या बेंगलोरला नोकरीला तो कलकत्त्याला होता IIM ला आणि जेव्हा तो आला तेव्हा त्याला आपला बोलता त्याने सांगितलं की आमच्याकडे एक व्याख्यान झालं म्हणे. तर म्हटलं कोणाचं व्याख्यान झालं रे. तो म्हटला अमर्त्य सेनचं व्याख्यान झालं, अर्थशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालेलं. आता असं जर माणसाचं व्याख्यान होत असेल एखाद्या ठिकाणी तर त्या विद्यार्थ्यांची व्हिजन वाढेल की नाही. नक्कीच वाढणार. म्हणजे माझा मुलगा BJ मेडिकलला पुण्याला होता तेव्हा त्याला तो सांगायचा की आमच्याकडे व्याख्यानं खूप चांगली होती. म्हणजे कोणाचं व्याख्यान झाले रे. म्हणजे श्रीराम लागूंचं व्याख्यान झालं, जब्बार पटेलांचं व्याख्यान झालं. या जर पर्सनॅलिटी जर विद्यार्थ्यांच्या समोर येत असतील तर विद्यार्थी का घडणार नाही. आणि पुन्हा माझं असं निरीक्षण आहे की खेडेगावातल्या शाळांमध्ये ही मोठी माणसं नाहीच जातो किंवा कुणी ते बोलवत नसतील, एकतर खर्च परवडत नसेल, कारण काही असू देत, पण मुलं मात्र त्यापासून परावृत्त होतात, दूरच राहतात, वंचित राहतात. आणि म्हणून मी ठरवलं की मग ते एक इंग्रजीमध्ये कोटेशन आहे ते तुम्हाला लेखकाचं नाव मला आठवत नाही की ते असं आहे, इफ नॉट आय देन हू. मी नाही तर कोण, आणि इफ नॉट नाऊ देन व्हेन. आज नाही तर केव्हा. आणि मग मी उठलो, अरे चला आपणच खेड्यात जाऊया, आत्ताच सुरुवात करूया, अजून आपण फिरू शकतो. आणि म्हणून मग त्या व्याख्यानाला सुरुवात झाली. आणि व्याख्यानाचे जाण्यापूर्वी काही निर्णय मी स्वतःच घेतले, स्वतःची मनाशी ठरवून घेतलं की व्याख्यान देणं ही माझी गरज होती, आजही तीच माझी गरज आहे. व्याख्यान देणं माझी गरज आहे. जरी कुणी झडकारलं नाही तुम्हाला व्याख्यान देताना तरी राग बाळगायचा नाही की नाही कोणा कधी येऊ असं म्हणायचं. ते म्हटले नाही येऊच नका तरी चालेल म्हणायचं. ही शाळा नाही मग दुसरी शाळा. असं करून मी स्वतः निर्णय घेतला की माझी गरज आहे. आणि आपल्याला माहिती आहे नीडे हॅज नो व्हॉइस अँड चॉईस. गरजू माणसाला व्हॉइस चॉईस नसतो, त्याला स्वीकारायचं असतं, जे म्हणून ते स्वीकारायचं असतं. आणि जायचं आपलं व्याख्यान द्यायचं आणि जाताना आपल्या खर्चानं जायचं आणि पिशवीमध्ये आपल्या जेवणाचा डबा आपण कायम ठेवायचा. आजही मी ठेवतो, जिकडे जाईल तिकडे जेवणाचा डबा आपला पिशवीमध्ये असतो. नाही दिलं जेवण तर काय पुन्हा काय करायचं, बघ उपाशी राहायचं का काय, आपला डबा असलेला बरा. तर हे कायम मी तत्व पाळलं. मानधनाचा तर काही प्रश्नच नव्हता. मानधन मी कधीच
घेतलेलं नाही, घेणारही नाही. म्हणजे 5 पैशाच्या मानधनाला कधी मी मेंढा आजपर्यंत तरी झालो नाही. पुढं असंच टिकावं असं मला वाटतं. आणि ह्यात विशेष मी असं काय सांगतोय सगळा भाग नाही की बाबा काय मानधन घेत नाही, हे तुमचं काय खरोखर कौतुक नाही. हे मी कलामांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येतं, अरे कलामाने जर लाखो रुपयाची जर समजा पैसे दिले असले समाजाला, पेन्शन जर टाळली असेल तर होईच कुंभार. कुंभार काय कौतुक सांगतोय मानधन घेत नाही म्हणून? पेन्शन घेतोय का नाही? पेन्शन तर घेतोय. त्यामुळे असं कौतुक करण्यासारखं यात मला कधीच काही वाटलं नाही. आणि म्हणून ठरवलं की आपण व्याख्यानं देऊया. आता हे व्याख्यानाचा स्तर थोडासा वेगळा आहे. तो किमान माध्यमिक शाळेमध्ये सांगण्यासारखा स्तर आहे. म्हणून माध्यमिक शाळेपासून सुरुवात करूया. तिथनं मग उच्च माध्यमिक विद्यालय, तिथून मग कॉलेजेस, तिथून मग ज्युनियर कॉलेजेस, BEd कॉलेजेस, इंजिनिअरिंग कॉलेजेस, आणि जमलंच तर सेवांतर्गत शिक्षकांच्या एखाद्या बैठकीमध्ये, ज्येष्ठ नागरिकांच्या सभेमध्ये आणि वाचनालयामध्ये ही व्याख्यानं आपण देऊया. यासाठी मला वेगवेगळी व्याख्यानंही तयार करावी लागली. कारण माध्यमिक शाळेला तयार केलेलं व्याख्यान हे ज्येष्ठ नागरिकाला चालणार नव्हतं, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये चालणार नव्हतं. तर असा थोडासा अभ्यास करून ते करावं लागलं. आणि ठरवल्याप्रमाणे अगोदर ठरवलं मी की एका दिवसाला 3 व्याख्यानं द्यायची, पण नंतर लक्षात आलं की 3 व्याख्यानं आपल्याला काही शक्य होत नाही. आणि मग मी 2 व्याख्यानं याच्यापर्यंत आलो. एक व्याख्यान सुट्टीच्या अगोदर द्यावं, मधल्या सुट्टीच्या अगोदर, दुसरं सुट्टीनंतर द्यावं. आणि हे 3-4 महिन्यामध्ये आटोपावा असा संकल्प करून मी बाहेर पडलो. आणि हा जो मी संकल्प जाहीर केला होता 20 जुलै 2023ला ग्रामीण विकास शिक्षण संस्थांचं शिक्षकांचं शिबिर होतं. तिथं मी जाहीर केलं की मी असे 100 व्याख्यानं देणार आहे. पटकन ती शिक्षण संस्था पुढं आली आणि त्यांनी पटकन त्यांच्या 12 शाखेचा मला प्लॅन दिला. हे जेव्हा लाटकर साहेबांची आम्ही चर्चा केली, लाटकर साहेबांनी त्याच वेळेला मला सांगितलं की सर आमच्याकडे ही व्याख्यान द्यायची. आणि त्यांच्या 6 शाखेचा प्लॅन लगेच शानबाग सरांनी तयार केला आणि तो मला दिला की आमच्याकडे तुम्ही 6 व्याख्यानं घ्या. कोणा शिक्षण संस्थेनं अगोदरच असं बुक केल्याप्रमाणेच की दिवाळीनंतर आमच्याकडे तुम्ही यायचं आहे. आणि त्यांनी 22 शाखांचा एक मला प्लॅन दिला. इथंच मला 40 व्याख्यानं मला मिळाली. आणि मग इतर संस्थांमध्ये, छोट्या मोठ्या संस्था असतील, एकूण 4 जिल्ह्यामध्ये त्या शाखांची निमंत्रण आलेली मी व्याख्यानं देत गेलो. या व्याख्यानामध्ये मी हायस्कूलला व्याख्यानं दिली 84, ज्युनियर कॉलेजला व्याख्यानं दिली 5, कॉलेजेसला व्याख्यानं दिली 8, सिनियर सिटीजनला व्याख्यानं दिली 2, लायब्ररीमध्ये 1 व्याख्यान दिलं. अशी 100 व्याख्यानं. आणि आजचं व्याख्यान 101व व्याख्यान हे आपल्या साहेबांच्या, लाटकर साहेबांच्या एकूण मला दिलेल्या सूचनेनुसार ते व्याख्यान घडते. आणि म्हणून मला याचा खूप आनंद आहे. एका चांगल्या संस्थेमध्ये मी या व्याख्यानाचा समारोप करतो आहोत, संकल्पपूर्ती करतो आहोत. याचा मला निश्चितच आनंद आहे. सुमारे 3.5 महिने लागले ही व्याख्यानं द्यायला. आणि याची 4 जिल्ह्यामध्ये मी फिरलो. सातारा, सांगली, रत्नागिरी आणि अहमदनगर 4 जिल्ह्यामध्ये. आता आणखी काही जिल्ह्यामध्ये निमंत्रण आहेत, बघूया शक्य असेल तर जाता येईल. आता पुन्हा जरा थोडक्याच मी येतो की माझा एकूण अनुभव काय. माझ्या व्याख्यानामध्ये मी फिरलो, माझे अनुभव काय. मी मुलांच्या बाबतीतले अनुभव सांगतो. मी सांगितलं मी मुलांच्या बाजूचं आहे, नक्कीच मला अगोदरच सांगितलं. मुलं चांगली असतात, मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. अपवादात्मक ठिकाणी काही थोडीशी मुलांनी थोडा त्रास दिला. त्याचं कारण त्यातली काही मुलं अशी असतात की त्यांना व्याख्यानाचं फारसं गांभीर्य नसतं. आणि मग ती झाले चुळबुळ करायला लागली की व्याख्यान देणारा माणूस जरा विचलित होतो. मग तसं विचलित होणं माझ्याकडूनही घडलं. आणखीन एक माझं निरीक्षण आहे, शहरी भागापेक्षा ग्रामीण विद्यार्थी खूप कमी त्रास देतात. त्याला शिक्षण मंडळ अपवाद आहे बरं का. शिक्षण मंडळामधल्या शाळा शहरामध्ये आहेत, मला तो त्रास झालेला नाही. हे प्रामाणिकपणे मी कबूल करतो. एकाही शाळेमध्ये मला त्रास झाला नाही. पण ग्रामीण भागातली मुलं खूप चांगलं ऐकतात. काही शहरामध्ये मला तो त्रास झालेला आहे, चांगल्या मोठ्या मोठ्या शाळेमध्ये. आणखीन एक माझं निरीक्षण आहे, तुम्ही ते मान्य कराल किंवा करणार नाही. मला असं जाणवलं की मुलांची विचार करण्याची क्षमता खूप कमी आहे. मुलांना जेव्हा मी विचार प्रवर्तक प्रश्न विचारायचो तर मुलं उत्तर देऊ शकत नव्हती. हे कुठंतरी मग आमच्या शिक्षणाचं अपयश आहे का, आमच्या शिकवण्याचं अपयश आहे का, मुलं विचार करू शकत नाही. मुलं प्रश्नाची उत्तरं म्हणजे 2 + 2 = 4 हे उत्तर पटकन देतात. पण मी जर म्हटलं अरे 2 + 2 = 3 + 1 असं म्हटलं की मुलं गोंधळतात. का?
तर आम्हाला एवढंच माहिती आहे 2 अधिक 2 4, 3 अधिक 1 आम्हाला माहिती नाही. त्यामुळे विचार करण्याची क्षमता मुलांची मला कमी आढळली. आणि काही ठिकाणी आता ते माझं असेल, ती माझी जमेची गोष्ट. काही ठिकाणी मला काही अशी मुलं भेटली की त्याचा एक जरी मुलगा भेटला तरी मला व्याख्यानाचं सार्थक झाल्यासारखं मला वाटायचं. मी उल्लेख करेन, मला टिळक हायस्कूलमध्ये एक विद्यार्थी भेटला आणि व्याख्यान झाल्यानंतर तो माझ्याकडे आला आणि सर म्हणाला, मग तुम्ही सर खूप छान व्याख्यान दिलं. आणि मला शिक्षकाने सांगितले की सर हा विद्यार्थी खूप गरीब आहे आणि आता इथून जाऊन तो बाजारात भाजीची पाटी घेऊन विकायला बसणार आहे. बरोबर आहे का माझं निरीक्षण? आहे रे सर? भाजीची पाटी घेऊन तो विकायला बसणार आहे आणि तो खूप हुशार विद्यार्थी आहे. पण तो विद्यार्थी मला भेटला, भाजी विकणारा मुलगा मला टिळक हायस्कूलचा मला भेटला आणि तो म्हणाला, सर व्याख्यान मला तुमचं खूप आवडलं. मला खूप भरून पावल्यासारखं वाटायला लागलं. दुसरा एक असा एक विद्यार्थी मला भेटला, विशेषतः मी उल्लेख कर की आयकॉन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट माणेगावला जी आहे तिथे मी गेलो होतो. तर तिथं कर्नाटकामधला एक विद्यार्थी आला होता आणि व्याख्यान झाल्यानंतर त्यानं मला माझ्या पाया पडला. तो म्हणाला, आय वॉन्ट युअर ब्लेसिंग्स, आय वॉन्ट टू बी अन ऑफिसर लाईक APJ अब्दुल कलाम, असं तो मला म्हटला. मला वाटलं रे माझ्या व्याख्यानाचं हे यश आहे असं मला वाटायला लागलं. कोयना पॅटर्न मध्ये मी जेव्हा जसं सद्गुरू पॅटर्न आहे तसं पॅटर्नला कोयना पॅटर्न आहे. कोयना पॅटर्नला मी जेव्हा व्याख्यान दिलं तेव्हा तिथे एक असा एक वेगळा चमत्कार दिसला की व्यासपीठावर जे ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य होते ते रडायला लागले. काही विद्यार्थी आणि काही प्राध्यापिका रडायला लागले. त्याचं कारण असं की APJ अब्दुल कलामांचा जो शेवटचा भाग मी जेव्हा सांगतो नेहमी, कारण APJ अब्दुल कलामांना त्यांची शेवटची इच्छा होती की माझा मृत्यू मुलांच्या समोरच व्हावा आणि काय असेल त्यांना इच्छामरण मिळालं. आणि शिलाँगच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट समोर व्याख्यान देत असताना ते धाडकन कोसळले, त्यांचे हातपाय आखडले. त्यांना जेव्हा बेथानी हॉस्पिटलमध्ये नेलं आणि डॉक्टरनी सांगितलं की ही इज नो मोअर, की ते या जगात राहिले नाही. आणि हा प्रसंग मी जेव्हा सांगत होतो त्या अक्षरशः तिथले काही प्राध्यापक आणि विद्यार्थी रडलेले मी पाहिले. तर त्यालाही मला असं वाटलं की दिस इज समवॉट फार टचिंग, की काहीतरी त्यांना कुठेतरी भिडलेलं आहे असं मला वाटलं. तोही माझा एक आनंदाचा क्षण होता. मी आलो याला चिपळून जवळ व्याख्यान दिलं. तेव्हा व्याख्यान झाल्यानंतर अजूनची मुलगी मला पळत आली. ती म्हणाली, सर मला APJ अब्दुल कलाम म्हणजे सगळ्या पुस्तकांची नावं द्या आणि पुन्हा कधी याल तेव्हा मी सगळी पुस्तकं वाचलेली असणार आहेत. ही मुलगी मला आलोऱ्यामध्ये भेटली. नेरले वाळवा तालुक्यामध्ये व्याख्यान दिलं तेव्हा 2 मुली त्यांनी सांगितले की आम्हाला तुमची मुलाखतच घ्यायची आहे. हे व्याख्यान तुम्ही का देताय ही आम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे. कोयनानगरला 2 बहिणी भेटल्या. कोयनानगर जवळ मिरगाव नावाचं गाव आहे. ते कालच्या पावसाळ्यामध्ये ते गाव सगळं भुईसपाट झालं. अख्खं गावच ढिगाऱ्याखाली गेलं. आणि तिनं सांगितलं की सर आम्ही 3 बहिणी पैकी एक बहीण त्या ढिगाऱ्यामध्ये खलास झाली. आम्ही आता 2 जण आहोत. त्या 2 जण मला भेटायला आल्या होत्या. आम्ही 2 जण आहोत. आम्ही धडपडतोय म्हणले. आता आमचं गाव राहिलं नाही. आम्ही तर कोयनानगरमध्ये येऊन राहतोय आणि आम्हाला हे याप्रमाणे आता तुम्ही जे सांगितलं कलामाचं सगळं आयुष्य आम्हाला धडपडायचं आहे. आणि पुन्हा मला आश्चर्याचा धक्का बसला की तिथल्या मुख्याध्यापकांनी सांगितलं की ही जी विद्यार्थिनी भेटली ही आता 10वी मध्ये 3 तुकड्यामध्ये प्रथम क्रमांकाची विद्यार्थिनी आहे आणि ती एक दिवस त्या ढिगाऱ्यामध्ये होती. सुदैवाने ती वाचली होती. आणि ती विद्यार्थी मला भेटत होती आणि ती अशा प्रकारचा आशावाद व्यक्त करत होती. आढळला जेव्हा व्याख्यान दिलं तेव्हा व्याख्यान संपल्यानंतर मोहम्मद अली नावाचा विद्यार्थी रडत आला आणि तो म्हटला तुम्ही कलामांच्याबद्दल बोलला, मला खूप माझा ऊर भरून. त्याला बोलताच आलं नाही. नंतर पुढचं बेलड्याला व्याख्यान दिलं तेव्हा ती मुलगी म्हणाली की मला तुमचा नंबर द्या. तर म्हटलं घे नंबर. त्याच्याजवळ काहीच नव्हतं. तर मी त्याला खिशातला पेन दिला. त्यानं हातावर नंबर लिहून घेतला. मी तुम्हाला फोन केला तर तुम्ही उत्तर द्याल का? अरे म्हटलं का नाही, तुमच्यासाठीच मी आहे. हा एक अनुभव. मी झरे आटपाडी तालुक्यामध्ये गेलो. झऱ्याला खूप मोठी शाळा आहे. तिथं तर 1000 विद्यार्थी होते व्याख्यानासाठी. पण मला आश्चर्य वाटलं. पिन ड्रॉप सायलेन्स. एकाही विद्यार्थ्यांना कसं ज्युनियर कॉलेजपर्यंतची मोठी शाळा आहे. मला खूप चांगला अनुभव आला. गुहागर जवळ हेदवी त्या ठिकाणी तुम्ही कदाचित हेदवीला गेला असाल नसाल. तिथे मी व्याख्यान दिलं तेव्हा व्याख्यानानंतर त्या मुलाने मला गराडाच घातला आणि पुन्हा विचारलं की तुम्ही पुन्हा कधी येणार.
आता मी सगळं सांगतोय म्हणजे माझं कौतुक सांगतोय, हे कृपा करून डोक्यातनं काढून टाका बरं का, की सर बहुतेक स्वतःचं कौतुकच सांगायला लागले. तर मला आनंदाचे क्षण काय मिळाले, व्हॉट इज आउटपुट ऑफ माय लेक्चर्स. तर अशी काही विद्यार्थी कुठे कुठे मिळाले. आता तुमच्याही शाळेमध्ये तसे विद्यार्थी असतील, मी फक्त नावं घेतली म्हणून तेच विद्यार्थी असं मी म्हणत नाही. कदाचित त्यांचं धाडस झालं नसेल माझ्यापर्यंत येण्याचं, भेटण्याचं, असंही कदाचित घडलं असेल. काही मुलं लाजरी बुजरी असतात, त्यांना पटलंही असेल कदाचित, पण नसतील आली. तर प्रत्येक शाळेमध्ये अशी काहीतरी मुलं इन्स्पायर असतात, असं याच्याबद्दल मी ठाम आहे की कुठंतरी विद्यार्थ्यांना असं तर टच झालं की मुलं काहीतरी झेप घेऊ शकतात, याच्याबद्दल मला खात्री आहे. आणि ही झाली मुलांच्या बद्दलची निरीक्षणं. शिक्षकांच्या बद्दलची मी निरीक्षणं सांगतो. आपल्याबद्दल का कुणावर टीका करण्याचा माझा उद्देश नाही. पहिली गोष्ट, मला मुख्याध्यापकांनी परवानगी दिली, माझ्या व्याख्यानाची व्यवस्था केली, ही खूप चांगली गोष्ट झाली. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. पण जेव्हा मी बाहेर पडत असे व्याख्यान दिल्यानंतर, आणि मला एका पत्रकाराने सांगितलं होतं की सर सगळेच जण असा संकल्प जाहीर करतात आणि पुन्हा कोण कुठतंही गिनीज बुकामध्ये नोंदवतात. अहो म्हटलं, मला गिनीज बुकामध्ये काय नोंद वगैरे करायची नाही. म्हणजे नाही म्हटले, करा अगर करू नका, पण काही जण व्याख्यान न देतात म्हणजे गिनीज बुकात नोंद करतात, असं असतं म्हटले. तर म्हटलं, तुम्ही किमान जिथं जाता तिथं पत्र तरी घ्या, तुम्ही इथं आला होता नाचल्या व्याख्यानाचं. तेव्हा मी त्यांना सांगत असे किंवा मला एखादा उपस्थितीचं पत्र द्या. तेव्हा तिथले लोक मला म्हणत असेल, पत्राचा नमुना तुमच्याकडे असेल तर द्या, मग पत्र देतो. मला थोडंसं असं वाटायला लागलं, एक साधं पत्र देणं, एक साधं तुम्ही त्याला एक व्याख्यान दिलं, असं पत्र देण्याला नमुना कशासाठी लागतो, हे अनुभव मला बऱ्याचशा शाळांमध्ये आला. शिक्षकांच्या मध्ये सुद्धा मला असं नेहमी वाटतं की प्रत्येक शिक्षक हा वक्ता असला पाहिजे. म्हणजे तो मग कदाचित प्रस्तावित करण्याच्या निमित्तानं असू देत, आभार मानण्याच्या निमित्तानं असू देत, परिचय करून देण्याच्या निमित्तानं असू देत, तो असायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तरच विद्यार्थी चांगले वक्ते घडतील. पण बऱ्याच ठिकाणी तसं मला आढळलं नाही. माझ्या नावाची तर खूप मोडतोड झाली. आर्य कुंभार काय, AR कुंभार काय, RR कुंभार काय, वडिलाचा मुलगा, मुलगाचा वडील, असं काहीतरी उलटं पालटं सगळं झालं. मी ते ऐकत होतो. वास्तविक त्यांना मी ते परिचयाचा कागदच मी देत होतो. त्याकडे सरांनी ते टायपिंग सगळं केलं होतं आणि मी त्यांना देत होतं. ते फक्त वाचायचं होतं, पण तसं ते घडत नव्हतं. सर्व शाखात मी म्हणतोय असं नाही, पण हे घडूच नये अशी माझी इच्छा आहे. आणि तरी सुद्धा किमान मी म्हटलं का नाही, लेडी हॅज नो व्हॉइस अँड चॉईस, गरजू होतो मी, त्यामुळे मी ते सगळं ठीक आहे म्हणजे ठीक आहे. त्यांनी मला चांगली सोय केली, त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. शाळांच्या बद्दल माझं निरीक्षण आहे की फक्त 5 शाळेमध्ये मला हॉल आढळले, व्याख्यानासाठी हॉल असतात. बाकी 95 शाळेमध्ये मला हॉल आढळले नाहीत. मग व्याख्यान कुठं, तर व्हरांड्यात घेऊया की, वर्गात घेऊया की, बाहेर ग्राउंडवर घेऊया की, मग शेजारने काहीतरी गाड्या बिड्या जात आहेत, काहीतरी होते, मग आम्ही घसा ओरडून थांबतोय, ते पोरांचं लक्ष विचलित होतंय, असं बऱ्याच ठिकाणी घडून आलं. पण त्याला काही इलाज नव्हता. काही ठिकाणी माईक असायचे तर काही ठिकाणी नसायचे. काही ठिकाणी तर मला असं वाटलं की माईक नसता तर बरं झालं असतं. कारण तो माईक बंद पडायचा, तिथला तो शिपाई परत यायचा, पुन्हा तो वरखाली करायचा, पुन्हा म्हणायचा तर हे काढूनच घ्या, हे जरा हातातला घ्या माईक, तो पण असं काहीतरी करायचा, तोपर्यंत माझा मूड जायचा. तो माईक नसलेला बरं असं मला बऱ्याच वेळेला वाटायचं की. आणि कधी कधी ती वायर निसटायचा, ती मग मुख्याध्यापक ओरडायचे की वायर निघाल्या का बघ. आता वायर तिकडे गेली, माझी इकडे लाईट जाण्याची पंचायत आहे, मी बोलायचं काय. असे काही अनुभव माझे आले. आणि सांगली जिल्ह्यामध्ये तर एक असा अनुभव आला मला की सुमारे 500 विद्यार्थी असे ग्राउंडवर बसवले होते, असे ओळीनं असे सगळे बसले होते. आणि चांगला असा रोस्ट्रम होता, माईक होता, सगळं होतं. आणि मध्येच लाईट गेली. तर लाईट गेल्यानंतर मग काय, आता 500 विद्यार्थी तर माझा आवाजात जाणं शक्य नव्हतं. मग ते मला मुख्याध्यापक मला मिळाले, आता ते रोस्ट्रम सोडा आणि असं पुढे या, बोला तुम्हाला काय बोलायचं ते. काय सांगायचं होतं, मग काय. आणि एक माझी अडचण एक अशी होती की सुरुवातीला हे व्याख्यान 1.5 तासाचं होतं, नंतर ते मला 1.25 तासाचं करावं लागलं, नंतर 1 तासाचं करावं लागलं. कारण 1.5 तासाचं व्याख्यान विद्यार्थ्यांना बसवणं खूप मोठी कसरत आहे. 1 तासाची सुद्धा कसरतच आहे. कंटिन्यू 1 तास बोलणं आणि विद्यार्थ्यांना थांबवणं हे खूप मोठं अवघड व्हायचं. आणि मात्र ते मला अशी सर्कस करावी लागली. व्यासपीठाची सुद्धा काही आचारसंहिता असते, ती पाळली जात नाही असं माझं निरीक्षण आहे. म्हणजे कसं
किमान बोलणाऱ्याने तरी आपला मोबाईल वापरू नये, बोलताना तरी वापरू नये. बोलणाऱ्याने तिथे बोलताना पटकन काही वाजले की लगेच खिशात मोबाईल काढायचा, ते सगळे मुलं बघत असतात. किंवा मुख्याध्यापकाने मला क्षमा करावी, ते काही मुख्याध्यापक जेव्हा कार्यक्रमाला असतात काय, तेव्हा कोणत्याही परिस्थितीमध्ये एकदा कार्यक्रम सुरू झाला की मुख्याध्यापकाने ते व्यासपीठ सोडू नये अशी माझी इच्छा आहे. मला असं वाटतं, नाहीच वाटायचं. आपण त्याचे प्रमुख आहोत ना, तो कार्यक्रम आपला क्लर्कला सांगून ठेवायचं, ते तो मोबाईल ठेवायचा. आले काही तर मेसेजेस लिहून घे. पण तिथनं ते उठणारच. मोबाईल आला म्हटलं का नाही, आणि उठणं आणि पुन्हा ते गेले म्हणजे जाताना सुटलो की काय असं त्यांची भूमिका असायची. आणि म्हणून गेले ते पुन्हा काय परत आले नाही. जे जे मुख्याध्यापक गेले ते पुन्हा परत आले नाहीत. एका शाळेतला अनुभव तुम्हाला सांगायचा, तुम्हाला म्हणजे मुद्दाम मी सांगत, म्हणजे खरं शाळेचे नावं सांगत नाही. एकदा तर असं झालं की मी व्यासपीठावर बोलणार एकटा, कुणीच नव्हतं बाकीचं. का तर कोणाचा तरी मोबाईल आला ते गेले, कोणातरी मोबाईल आला तरी गेले. म्हणजे म्हणतो व्यासपीठाची काही आचारसंहिता असायची, आपण पाळाय असं मला असं वाटतं. शक्यता काही अडचणी असतात, मी जरूर मान्य करतो. कारण आता बरंच आता ऑनलाईन झाल्यामुळं शिक्षणाधिकाऱ्याचं कधी मेसेज येईल काय येईल ते सांगता येत नाही आपल्याला, हे मी समजू शकतो. तर अशा थोड्याशा माझे अनुभव, काही चांगले काही थोडेसे खंतावणारे असे अनुभव मला आले. अडचणी मला आल्या, पण अडचणी गावून APJ अब्दुल कलामांच्या ह्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यांना प्राध्यापक स्पॉन्डर यांनी जो उपदेश केला त्या उपदेशामध्ये असं म्हटलेलं आहे, लाईफ इज ट्रॅजेडी फॉर दोज हू वीप्स अँड लाईफ इज कॉमेडी फॉर दोज हू थिंक्स. जे रडतात परिस्थिती गारानं गातात त्यांच्यासाठी हे जीवन ही ट्रॅजेडी आहे, आणि ते विचार करतात त्यांच्यासाठी ती कॉमेडी आहे. प्राध्यापक स्पॉन्डरने APJ अब्दुल कलामला सांगितलं. त्यामुळे फारशा अडचणी सांगत नाही, तर 2 अडचणी सांगायला मला आवडेल. ते 2 अडचणी अशा, ते एक येवती आणि दुसरं मिरगावचा अफेर. इथं मी व्याख्यान देत असताना काय घडलं मला माहिती नाही, पण मी व्यासपीठावरून पडतोय की काय अशी माझी अवस्था निर्माण झाली होती. आणि माझं अंग असं थरथर कापायला लागला, घाम सुटलेला होता. आणि म्हणजे त्यांची मी तुलना करत नाही, पण मी असं वाक्य म्हणेन की माझाच APJ अब्दुल कलाम होतोय की काय मुलांच्या समोर, अशी अगदी परिस्थिती निर्माण झाली होती की माझं व्याख्यान संपतोय की नाही कोणाला ठेवू. आणि मग पुन्हा मी कसा व्याख्यान संपूर्ण आलो, माझा आवाज खाली गेलेला होता. आणि त्यांना म्हटलं बाबा पाणी द्या. म्हटलं मी पाणी घेतलं आणि मी घरी आलो. आणि घरी आल्याला पटकन सांगितलं की मला असं असं झालंय. माझं पटकन शुगर टेस्ट केली आणि शुगर माझी खूप लो झालेली होती, इट वॉज स्लो डाऊन. आणि मग नंतर मग औषध उपचार वगैरे सुरू केले. आणि मग जाताना माझ्या पिशवीमध्ये मग काही औषधं, काही मग फ्रुट्स, काही आणखी वगैरे असं ठेवूनच मग मी जाऊ लागलो. पण लोकांना दिलेले तारखा तर आपल्याला काय टाळता येत नव्हत्या ना, त्यामध्ये जाणं मला भागच होतं. आणि दुसरं एक दुर्दैवानं म्हणा का कसं आहे की या व्याख्यानाच्या निमित्तानेच माझ्या पत्नीला अटॅक आला, पॅरालिसिसचा. आजही मी त्यातच आहे. आणि श्रीमध्ये ॲडमिट झाली, त्यावेळेला मी व्याख्यान देत होतो एके ठिकाणी. आणि मला सांगण्यात आलं की असं असं घडलेलं आहे. तर मी म्हटलं आता व्याख्यान तर आपल्याला पूर्ण करायला पाहिजे. व्याख्यान संपूर्ण व्याख्यानमध्ये सोडून आपण जायचं कसं. आणि मी ते व्याख्यान पूर्ण केलं. आणि त्यावेळेला शिवाजी ॲडमिटेड इन श्री हॉस्पिटल, तोपर्यंत ॲडमिट झालेले होते. आणि मग मी आलो. आणि मग ते सगळे औषधोपचार सगळं सोपस्कार झाले. आणि पुन्हा घरामध्ये मी हा विषय काढला की मी काय करू, व्याख्यानाचं काय करू. सुदैवानं मला घरच्यांनी परवानगी दिली की तुम्ही व्याख्यान थांबवू नका, तुम्ही व्याख्यानं द्या. संध्याकाळी तुम्ही मुक्कामी येताय ना, पुष्कळ झालं. तर ही सुद्धा माझ्या दृष्टीने एक जमेची बाजू असं म्हणूया. कारण मी असं भेटत विचारलं की का एखादं माणूस म्हणेल बायको आजारी व्याख्यान द्यायला निघाला, ह्या मोठा फरडा रस्ता निघाला, घरात द्यायला काळजी नाही काय नाही असं कदाचित वाटेल म्हणून मी. तर माझा यातून व्याख्यानात फायदा काय, तर मी 4 जिल्हे फिरलो आणि 20,000 विद्यार्थ्यांना मी भेटू शकलो. हा माझा एक फायदा. 20,000 विद्यार्थ्यांना भेटलो. मला शाळा जवळून पाहता आल्या आणि त्यांच्या अडीअडचणी मला समजा. आणि खूपच अडीअडचणी येतो, शाखांच्या अडचणी. आता काय सांगायचं, तर शिक्षकच नाही. काही काही ठिकाणी एकूण वर्ग 4, शिक्षक 3. तर म्हणे आम्ही काय करायचं सांगा की. अशा अनेक अडचणी मला शाळांच्या मिळाल्या. मला आठवण झाली की जेव्हा
दक्षिण आफ्रिकेमधून महात्मा गांधी भारतात आले तर त्यांचे गुरु जे काही गोखलेने त्यांना विचारले की मी आता काय करू. तर गोखलेने त्यांना उपदेश केला होता, काय करू नका, अगोदर भारत फिरून बघा आणि मग ठरवा तुम्ही काय करायचं. तसं मला असं वाटलं की मला सुद्धा जरा बघा शाळा काय आहे, तर मग ठरवा तुम्ही व्याख्यान द्यायचं का नाही आणि काय व्याख्यान द्यायची ते ठरवा. अशी एक अनुभूती मला त्यावेळेला आली. आणि म्हणून एकूण व्याख्यानातून मी निष्कर्ष आपला पुढं मांडतोय आणि थांबतोय मी की मुलांना ऐकण्याची भूक आहे. ध्यानात घ्या, मुलांना चांगले ऐकण्याची भूक आहे हे माझं निरीक्षण आहे. फक्त तुम्ही त्या पोटतिडकीनं जर सांगितलं तर मुलं ऐकतात. आता तुमचं प्रवचन जर सुरू असेल रट्याळ तर ते कसे ऐकतील पोरं? हो, नाहीत ऐकणार ते. जर तुम्ही सांगायला तर मुलांची भूक आहे, मुलं ऐकतात. जोशी सरांनी सांगितल्याप्रमाणे मुलांच्यासाठी शिक्षक हा आदर्श आहेच, असतोच. कुठेतरी ते लावलेलं, तुमच्या शाळेत कुठेतरी लावलेलं मी वाचलेलं आहे. तुम्हाला आदर्श पारितोषिक जिल्हा परिषद महाराष्ट्र शासनाचे मिळालं का नाही हे आम्हाला माहिती नाही, पण तुमच्या मुलासाठी तुम्ही आदर्श आहात हे आम्हाला माहिती आहे. तर तुमच्या मुलासाठी तुम्ही आदर्श आहात आणि म्हणून ॲज इज द टीचर सो इज द स्टुडंट. तुम्ही जसे असाल तशीच ती मुलं असतात आणि म्हणून टीचर कॉम्पिटन्सी वाढवायला पाहिजे. शिक्षकाची सक्षमता वाढली तरच हे शक्य आहे. मी आणखी थोडंसं आपली क्षमा मागून सांगतो, मुलांचे आणि शिक्षकांचे वाचन खूपच कमी आहे. खूप, माझंही कमी आहे, खूपच कमी. खूप तुम्ही सगळ्यांची चरित्र वाचा आणि मग तुम्हाला असं आढळेल की नाही कुठलाच माणूस वाचनाशिवाय मोठा झालेला नाही. हे तुम्हाला मला सगळं कळतंय, पण वाचणं काय हेच मला काही कळणं झालं. माणसं वाचत का? सगळ्यांना कळतंय, वाचल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, पण कुणीच वाचत नाही हे दुसरं टोक आहे. तर तेही वाचायला पाहिजे. आणि मुलं बोलत नाहीत. मगाशी मी सांगितलं शिक्षणाची तुम्ही डीएड झालेला आहात. आपल्या लेसन नोट मध्ये 2 कॉलम असतात, शिक्षक कृती, विद्यार्थी कृती. माहिती आहे ना, आठवत आहे का नाही डीएडचं काय? मग ते इकडे लिहिलेलं असतं, शिक्षक प्रश्न विचारतात, विद्यार्थी कृती उत्तरे देतात. आणि पाठ आहे बरं का अजून, शिक्षक उत्तरे देतात. मग मी आपणाला विचारतो, तुम्ही मला विद्यार्थी कृती सांगा. शिक्षक शिकवतात, विद्यार्थी शिकतात. बरोबर आहे का नाही? शिक्षक शिकवतात, विद्यार्थी ऐकतात. कशावर आहात तुम्ही? विद्यार्थी ऐकतात. पण आम्ही प्रश्न विचारतो, शिक्षक शिकवत नाहीत, इकडं विद्यार्थी शिकत नाहीत. तिसरा प्रश्न विचारतो, तो मात्र जरा गमतीचा आहे, शिक्षक शिकवत नाहीत आणि विद्यार्थी शिकतात. इथं काय घोटाळा झाला? तर तो विद्यार्थी शिकतो, इथं मूल्य शिक्षण येतं. शिक्षकाचं बोलणं कसं आहे, शिक्षकाचा पेहराव कसा आहे, शिक्षकाचा चेहरा कसा आहे, शिक्षक एकूण वावरताना कसा वावरतो शाळेमध्ये, हे जे आहे ते न शिकवता सुद्धा मिळतं. म्हणजे शिकवावं लागत नाही. शिक्षक शिकवत नाहीत पण विद्यार्थी शिकतात. आणि पुन्हा शिक्षक शिकायला मदत करतात आणि विद्यार्थी शिकतात. इथं तुमचा रचनावाद येतो. शिकायला फक्त मदत करायची असते आणि मग विद्यार्थी शिकायला लागतात. बऱ्यापैकी शिक्षण मंडळामध्ये हे काम चालू आहे, मी बऱ्यापैकी पाहिलेलं आहे. त्यातल्या त्यात माझा हे पूर्व प्राथमिक शाळा, नूतन शाळांचा बऱ्यापैकी संबंध येतो, मी पाहिलेलं आहे ते. तर बऱ्यापैकी हे काम चालू आहे, याचाही मला आनंद आहे. आणि कला म्हणायचे शिक्षक म्हणजे कला एका बाबतीत खूप सुदैवी होती. मी मगाशी 4 घटक सांगितले. कला म्हणा घर चांगलं मिळालं, आईवडील खूप चांगले मिळाले. कला म्हणा शिक्षक खूप चांगले मिळाले. कला म्हणा नोकरीच्या ठिकाणी सहदेय खूप चांगले मिळाले. आणि कला म्हणा समाजही खूप चांगला मिळाला, ते सुदैवी होते त्या बाबतीमध्ये. आणि म्हणून कलाम घडले. आपण आपल्यापुरता विचार करूया की कला म्हणा जर शिक्षक चांगले मिळाले असतील तर आपणही आपल्या विद्यार्थ्यांनी म्हटलं पाहिजे की आम्हाला चांगले शिक्षक मिळाले पाहिजेत. आणि म्हणून मी आपल्याला सूचना करतोय की शाळेच्या अगोदर किंवा शाळा सुटल्यानंतर अर्धा तास तुमच्या सहित वाचन करता येईल का? अवांतर वाचन, पाठ्यपुस्तक करता येईल का? त्यासाठी प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला क्लास लायब्ररी म्हणून पुस्तकाची पेटी ठेवता येईल का? त्या वर्गाला अनुसरून असणारी पुस्तकं, आणि तीच ती वाचतील. 8 दिवसानं पुस्तक बदलेल आणि महिन्यातून एकदा ती पुस्तकं काय वाचले याचे ती प्रगटीकरण, प्रेझेंटेशन करेल. म्हणजे मुलांची आणि तुमचीही वाचनाची खूप प्रगती होऊ शकेल असं मला वाटतं. एक प्रत्येक शाळेमध्ये मी असं सुचवतोय, संस्थेला सुद्धा सुचवतोय की एक अध्यासन केंद्र असावं जे शिक्षक विद्यार्थ्यांना उपयोगी पडतं.
मग ते कदाचित साने गुरुजी असतील, कदाचित स्वामी विवेकानंद असतील, कदाचित APJ अब्दुल कलाम असतील. एक अध्यासन केंद्र असेल की ज्या ठिकाणी त्यांचे संदर्भ ग्रंथ ठेवताय आपण ठेवू आणि तिथं मुलं ज्यांना आवड आहे ती मुलं तिथं वाचतील असं मला वाटतं. तज्ञ व्यक्तींची व्याख्यानं आयोजित केलीच पाहिजे या मताचा मी आहे. आणि उत्तम वाचकास तुम्ही पुरस्कार देताच दरवर्षी, तो एक चांगला उपक्रम चालू आहे. असा हे एकूण माझा सगळा अनुभव आहे. आणि हे सगळा अनुभव तुमच्या साक्षीशिवाय येणं मला शक्य नव्हतं. कारण म्हणजे आभार कोणाचे मानायचे, आभार त्या व्यक्तीचे आभार मानणं हे माझे म्हणजे मी कर्मदरिद्री म्हणेन. ती व्यक्ती हयात नाही आणि ती व्यक्ती एवढ्या मोठी उंचीची आहे तुम्हाला सगळं माहिती आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांनी एवढं सगळं काम केलंय म्हणून मी बोलू शकलो. तुकाराम यांच्या काव्यपंक्तीत सांगायचं म्हटलं तर फोडेले भंडार धन्याचा तो मार, मी तो हमाल बारो आहे. मी फक्त हमालाचं काम केलं, त्या माणसाचं कर्तृत्वच मोठं होतं. त्यामुळं त्यांच्यासाठी उपकार, उत्तरदायित्व वगैरे हे सगळे शब्द सुद्धा अपुरे पडतील. 3 संस्थांनी मला जी सहकार्य केलं त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो. मुख्याध्यापक, शिक्षक, सगळे शिक्षक कर्मचारी यांचा मी आभार आहे. हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी शानभाग सरांनी थोडंसं बरीचशी मेहनत घेतली, त्यांचा मी आभार आहे. आणि काही शाळा मिळवून देण्यामध्ये आमचे मित्र श्री अरुण काकडे सर ज्यांनी ह्या पुस्तकाचा ब्लर्ब मागे लिहिला आहे, ते चिखलगार सर, कोळकेवाडीचे श्रीयुत मंगेश मोहिते गुरुजी यांनी काही शाळा मिळवून दिल्या, त्यांचा मी आभार आहे. विजयवितरणचे श्री जोशी सर, त्यांचा स्टाफ यांचा आभार आहे. ज्युनियर कॉलेजने हा कार्यक्रम आयोजित केला, त्यांचा मी आभारी आहे. संदीप जोशी, खरोखर तुमच्याकडनं मी साहित्य शिकावं आणि ती बघूया आपल्याला नजीकच्या क्षेत्रामध्ये. कारण एक खूप छान परीक्षण, मी साहित्यिक नाही तुम्हाला मी सांगितलं तरी, त्यामुळे खूप छान परीक्षण केलं, त्यांचाही मी आभारी आहे. पाटील मॅडमने सूत्रसंचलन केलं. आणि आपण सर्वांनी जसं मुलं शांतपणे ऐकत होते तसं तुम्ही शांतपणे ऐकले तासभर. तुमचं हे सर्वांचं मी मनापासून आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.